नमस्ते. रिअल ट्रेजरमध्ये आज आपण 2 कच्चे बटाटे आणि 1 वाटी रव्यापासून भन्नाट अशी रेसिपी बघणार आहोत. जर तुम्ही चॅनलला अजून देखील सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी 1 वाटी बारीक रवा आणि 2 कच्चे बटाट्यांचं साल काढून बारीक किसणीच्या मदतीने किसून घेतलेले आहेत व त्यांना मी 2 पाण्याने स्वच्छ धुतलेले आहेत. तर बटाट्याचा किस काळा पडू नये म्हणून यामध्ये मी पाणी ठेवलेले आहे. आता इथे एका कढईमध्ये मी 1 चमचा तेल घालते. आता यामध्ये मी 1 छोटा चमचा जिरे, 2 मध्यम आकाराच्या हिरव्या मिरच्या चिरलेल्या यामध्ये घालते आहे. त्यासोबतच 1 चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर आणि 1 चमचा लाल मिरचीची भरड घालते आहे. तुम्ही इथे चिली फ्लेक्स वापरले तरी देखील चालेल. आता हे सर्व मी नीट मिक्स करून घेते. आता यामध्ये मी 2 वाट्या पाणी घालते आहे. आपण 1 वाटी रवा घेतला आहे त्यामुळे आपण 1 वाटीला 2 वाटी पाणी घालणार आहोत. तर आता पाण्याला छान अशी एक उकळी येऊन देते. पाण्याला छान अशी उकळी आली आहे. पाणी छान असं गरम झालेलं आहे. आता यामध्ये मी बटाट्याचा किस घालते. तर बटाट्याचा किस काळा पडू नये म्हणून जे पाणी घातलेलं ते ओतून दिलेलं आणि यामध्ये फक्त बटाट्याचा किस घातलेला. आता हे सर्व नीट मिक्स करून घेऊया. नीट छान असं परतवून घेऊया. तर आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घालते आणि एकदा परत नीट मिक्स करते. तर इथे मी गॅसची फ्लेम मध्यम आचेवरती ठेवलेली आहे आणि आता या मिश्रणाला एक छान अशी उकळी येऊन देऊया. तर याला छान अशी उकळी आलेली आहे. आता यामध्ये मी बारीक रवा 1 वाटी घालते आणि नीट मिक्स करते. तर यामध्ये अजिबातच गठुळी होणार नाही याची काळजी घ्यावी. तर हे सर्व मिश्रण मी नीट मिक्स करते आहे. तुम्ही बघू शकतात रव्याने पाणी जे आहे ते सर्व ॲब्झॉर्ब केलेलं आहे. रव्याचा छान असा एक गोळा बनून तयार झालेला आहे. आता यावरती मी एक झाकण ठेवते आणि 1-2 मिनिट छान अशी आपण याची एक वाफ काढून घेऊया. तर 2 मिनिटे झाली आहेत. मी आता यावरचं झाकण काढून घेते आणि हे सर्व मिश्रण एकदा नीट मिक्स करते. तर इथे मी गॅसची फ्लेम बंद केली आहे आणि हे मिश्रण आपण आता कढईमधनं काढून घेणार आहोत. तर एका स्टीलच्या ताटलीमध्ये 1 चमचा तेल घालून ते छान असं पसरवून दिलेलं आहे. आता यावरती आपण आपलं कढईमधलं मिश्रण जे आहे ते यावरती घालून पसरवून देणार आहोत. तर तेल घातल्यामुळे आपण जे मिश्रण यावरती घालणार आहोत आणि त्याच्या वड्या पाडणार आहोत ते ताटलीला चिटकत नाही. तर हे मिश्रण पसरवून दिल्यानंतर 5 मिनिट आपण हे मिश्रण सेट व्हायला रूम टेम्परेचरवरती ठेवणार आहोत. तर 5 मिनिटे झाली आहेत. आता यावरती मी पांढरे तीळ घालते. तर पांढरे तीळ घातल्यामुळे याला खूप छान असा एक लुक येतो. दिसायला खूप छान असं दिसतं. तर एका चमच्याच्या मदतीने हे तीळ जे आहेत ते आपण व्यवस्थित व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पसरून देणार आहोत. म्हणजे आपण ह्या वड्या तळत असताना ते तीळ जे आहेत तेलामध्ये निघणार नाहीत. तर आता एका सुरीच्या मदतीने मी याच्या चौकोनी आकारात वड्या पाडून घेते. तर वड्या सुरीला चिटकू नये म्हणून मी सुरीला तेल लावून घेतलेलं आहे. तर तुम्ही याला तुमच्या आवडीचा कोणताही आकार देऊ शकतात. तर ह्या मिश्रणाच्या वड्या मी पाडून घेतलेल्या आहेत. आता ह्या वड्या आपण तेलामध्ये तळणार आहोत. तर त्यासाठी 4 ते 5 मिनिटांपूर्वीच मी गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले होते. तर ह्या वड्या तळण्यासाठी आपल्याला खूप कडक असं तेल गरम करून घ्यायचं आहे जेणेकरून की ह्या वड्या ज्या आहेत त्या तेलामध्ये खाली कढईला चिटकणार नाहीत. आता इथे मी गॅसची फ्लेम मध्यम आचेवरती ठेवलेली आहे. मध्यम आचेवरती आपण ह्या सर्व वड्या ज्या आहेत त्या तळून घेणार आहोत दोन्ही साईडनी खमंग खरपूस तळेपर्यंत. तर तुम्ही बघू शकतात व्हिडिओमध्ये ह्या वड्या खरपूस अशा तळल्या गेल्या आहेत. आता यांना मी सर्विंग प्लेटमध्ये सर्व करते आणि उरलेल्या सर्व वड्या ज्या आहेत त्या अशाच प्रकारे खरपूस तळून घेते. तर ह्या वड्या बाहेरून क्रिस्पी अशा आणि मधून मऊसूद अशा बनून तयार होतात. तुम्ही हिरव्या चटणीसोबत किंवा टोमॅटो सॉससोबत सर्व करू शकतात. अगदी कमी वेळात कमी साहित्यात बनवून तयार होतो हा पदार्थ आणि खायला देखील खूप अप्रतिम असा लागतो. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये.